मुझे लगता है सितारों को चमकने से कोई रोक नहीं सकता। सितारा जहाँ पे भी रहे वो अपनी चमक जरूर छोड़ता है आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीस जी यांच्यापर्यंत आमचे कार्याची, आमची मेहनतीची, आमची तळमळची, जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या 5 वर्षापासून आणि एनडीएची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे। तर मला ते जेही होईल, आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझे पाठीशी राहील आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही। मी एनडीएची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील, रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहील। शेवटचा प्रश्न, भाभी प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये? सरळ सांगा। सस्पेन्स कायम ठेवतात। संभ्रमात आहे आता सस्पेन्स लोक पण संभ्रमात आहे, कार्यकर्ते पण संभ्रमात आहे। सस्पेन्स केव्हा दूर करणार? प्रवेश कधी? सस्पेन्स केव्हा दूर करणार? कार्यकर्ते संभ्रमात आहे। माझ्यासाठी एवढे दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे, कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता। पण जे 26 तारखे माझे अमरावतीचं पोलिंगचं ठरलेलं आहे, तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहील त्या योग्य वेळीच ती